जर फणसाचे गरे तुम्ही आवडीने खात असाल तर आजची रेसिपी तुमच्यासाठी आहे। चवीला एकदम टेस्टी आणि लहान मुलंही आवडीने खातील असं हे गऱ्यांचं सांदण किंवा धोंडस कसं बनवायचं ते बघूया आजच्या व्हिडिओमध्ये। जेव्हा फणस एकदम पिकतो आणि एवढ्या सगळ्या गऱ्यांचं करायचं काय असा प्रश्न पडतो, त्यावेळी हे गऱ्यांचं धोंडस नक्की ट्राय करून बघा। साहित्यामध्ये घेतले आहेत फणसाचे गरे, गूळ, ओलं खोबरं, तांदळाचा बारीक रवा, काजूगर, वेलची पावडर, मीठ आणि तूप। सर्वप्रथम गरे आणि खोबऱ्याची पेस्ट बनवून घेऊ। त्यासाठी घेऊ 2 कप गरे। हे कापा फणसाचे गरे आहे। हे ॲड केल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। जर तुम्ही बरके गरे घेणार असाल तर पाणी घालण्याची आवश्यकता नाही। त्यामध्ये 1 कप ओलं खोबरं घालूया। आता यामध्ये अर्धा कप पाणी घालूया। पाणी घातल्यानंतर ह्याची बारीक पेस्ट वाटून घेऊ। आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली पेस्ट वाटून तयार आहे। ही साधारणपणे 2 कप एवढी होते। आता या पेस्ट बरोबर परतून घेण्यासाठी तांदळाचा रवा बनवायचा आहे। त्यासाठी 1 कप तांदूळ धुवून चांगले वाळवून घ्यायचे आहे आणि मग रव्याच्या कन्सिस्टन्सी एवढे वाटून घेऊ। एका कढईमध्ये घेऊ 2 टेबलस्पून तूप। हे चांगलं पातळ करून घेऊ। आता त्यामध्ये ॲड करूया हे रव्याप्रमाणे वाटून घेतलेले तांदूळ। इथे आपण 1 कप जाडे तांदूळ घेतले होते, जे स्वच्छ धुवून चांगले वाळवले आणि त्यानंतर मिक्सरला वाटून घेतले। आपल्याला ह्याची रव्या एवढी कन्सिस्टन्सी करायची आहे। आता साधारणपणे 7 ते 8 मिनिट तुपामध्ये हे परतून घेऊया। अशा प्रकारे परतून घेतल्यावर हा तांदळाचा रवा छान फुलून येईल। आता 8 मिनिट होऊन गेली आहेत। मस्त रवा फुलून आलेला आहे, जसा शिऱ्यासाठी होतो अगदी तसाच। मगाशी आपण जे गऱ्या खोबऱ्याची पेस्ट बनवली होती आता ती ह्यामध्ये ॲड करूया। आता यामध्ये गूळ ॲड करायचा आहे। पाऊण कप गूळ घालूया। आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया। हा गूळ यामध्ये विरघळला पाहिजे। हे सगळं छान मिक्स करून झालं की त्यामध्ये मग पाणी ॲड करायचं आहे। त्यासाठी 1 कप पाणी गरम करून घेऊ। हे गरम केलेले 1 कप पाणी यामध्ये ॲड करूया। या गरम पाण्यामध्ये तांदळाचा रवा अतिशय छान शिजतो। हे सगळं छान मिक्स करून घेऊया। यामध्ये आता आपण अर्धा कप काजू ॲड करूया। त्याचबरोबर घालू 1 टीस्पून मीठ। लक्षात ठेवा, जेव्हा कोणताही तुम्ही गूळ घातलेला पदार्थ करता त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्याची मस्त टेस्ट येते। त्यामुळे जर कोणती दुसरी गुळाची रेसिपी करत असाल तर त्यासाठी ही टिप लक्षात ठेवा। आता ह्याची कन्सिस्टन्सी घट्ट गोळ्या एवढी होईल इथपर्यंत आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे। साधारणपणे 10 ते 12 मिनिट हे असंच ढवळून घ्यायचं आहे। आता साधारणपणे ढवळायला घेतल्यापासून 10 मिनिट होऊन गेले आहेत। तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे आता घट्ट झालं आहे। पण मगाशी म्हटलं तसं याचा गोळा अजूनही बनला नाही, त्यामुळे 2 ते 3 मिनिट असंच पुन्हा परतून घेऊया। यामध्ये गूळ असल्यामुळे हे सतत ढवळून घ्यावं लागतं, नाहीतर ते खाली चिकटू शकतं। आणखी 1-2 मिनिट ढवळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आता हे मस्त घट्ट कन्सिस्टन्सीचं झालं आहे। आता यामध्ये अर्धा टीस्पून वेलची पावडर ॲड करूया। आता वरून 1 टेबलस्पून तूप सोडूया। तुपामुळे ह्याला फार छान चव येते, तसंच ह्या निमित्ताने तूपही पोटात जातं। आता एका भांड्याला तुपाचं ग्रीसिंग करून घेऊ। हे बघा अशा प्रकारे या भांड्याला तुपाचं ग्रीसिंग करून घेतलं आहे। यामध्ये हे गऱ्याच्या सांदणाचं सर्व बॅटर काढून घेऊया। आता हे बॅटर शिजण्यासाठी ओव्हनमध्ये 180 डिग्री सेल्सिअसवर साधारणपणे 30 ते 35 मिनिट ठेवून देऊ। अशा प्रकारे तुपाचं ग्रीसिंग केलेल्या भांड्यामध्ये हे सर्व बॅटर काढून घेतलं आहे। हे छान खमंग होईल अशा प्रकारे 30 ते 35 मिनिट ओव्हनमध्ये भाजून घेऊया। ओव्हन आपण प्रीहीट करून घेतलं आहे। त्यामध्ये आता हे सांदण शिजण्यासाठी ठेवू। आता हे आपण 180 डिग्रीवर 35 मिनिट बेक होण्यासाठी ठेवलेलं आहे। आता 35 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता हे मस्त असं गऱ्याचं सांदण तयार आहे। हे व्यवस्थित भाजले की नाही ते चेक करूया। हे बघा हे अजिबात चिकटलेलं नाहीये आणि मस्त खमंग भाजलं आहे। ह्याला बाहेरून छान क्रिस्पीनेस आणि आतून मस्त सॉफ्ट आहे। असं हे गऱ्यांचं धोंडस अर्थात सांदण खाण्यासाठी तयार आहे। एक तोडून बघूया नक्की झाले तरी कसं। हे बघा अगदी मस्त सॉफ्ट झालंय आणि वासही अगदी मस्त खमंग येतोय। काय मग हे गऱ्यांचं सांदण तुम्ही कधी ट्राय करून बघताय? सांगाल ना मला कमेंटमध्ये। तसंच रेसिपी कशी वाटली तेही नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा।
आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.